स्वयंपाक वगैरे आवरले आणि आता पहिला सुरू केली देवपूजा केली आणि नंतर आता मला पुजायची ती झाडाची पालवी. आता ही पालवी कोणाकोणाची पद्धत असते, कोणी शेतामध्ये पुजतं, कोणी बाहेर पुजतात, पण आमच्यात जे असतं ते आमोशाला आणायचं आणि घरामध्येच पुजायचं असतं. आता हे झाड आणले थोडं आणि त्याच्यासोबत 5 खडे आणले होते, ते खडे पण पुजून घेतले, निवेद्य दाखवले, 5 दिवे 5 जळले. आता निवद जे असतो ते आंबील, गोगरी, फळं, मुटका असा असतो, हे दाखवले आणि इथं दोरात पण बांधले होते. आता हे दोरात दिवसभर ठेवायचा आणि रात्री लेकरांच्या हातामध्ये बांधायचा, छान मानलं जातं. आमच्याकडे अशीच परंपरा आहे. तुमच्याकडे कशी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आता इथं धूप दीप लावले होते आणि आशीर्वाद घेतला आणि चालले मी. आता इकडं जायचं होतं मला की सटवाईला. आता इथं आमची शेजारची सटवाई आहे ही आणि तिथं पण गेले. पहिला तिचा मान असतो शेंदूरचा, शेंदूर वगैरे चढवले होते, पाया पडले, निवेद्य वगैरे दाखवले आणि गावात गेले. आता हे आमचं गाव आहे, 1 ते 1.5 किलोमीटर गाव आहे. मग तिथे गेल्यावर अगोदर महादेवाची पूजा केली आणि नंतर मारुतीची. आता इथं आमच्या गावामध्ये सप्ताह उभा राहतो आणि ऐन सप्ताह उभा राहिला आहे. 1च दिवस झाला आहे सप्ताह उभा राहून आणि तिथं बरेच लेकरं होते, ते ग्रंथ वाचत होते आणि मन प्रसन्न झालं अगदी देवांच्या पाया पडून. बरेच दिवस मला म्हणजे वर्षभरसुद्धा येणं होत नाही मंदिरामध्ये, लांब असल्यामुळे येत नाही. तिथं छोटंसं मंदिर आहे, तिथं जाते पण इकडे येणं होत नाही. पण ही सगळ्या देवाला आज निवद दाखवतात, अशी आमच्या इतकं परंपरा आहे. आता इथून मला जायचं होतं मारुतीला आणि मारुतीचं पण दर्शन घेतले, निवद वगैरे दाखवले होते. आता हे आमचा मारुती गावातला असा आहे, शेंदुराचा नाही तेलाचा आहे आणि बघा हे किती छान असं त्यांचं मंदिर आहे. इकडे शिवलिंग पण आहे छोटासा आणि हे असे सप्ताह उभा राहिलेले काही माणसं, असे बरेच लेकरं होते. नाश्ता पाणी चालू होता त्यांचा तिकडे. तर इकडे एका मुलाला नारळ फोडायला लावले, ते नारळ ते फोडलं, त्याने प्रसाद दिला आणि इथं गेले होते ती मी लक्ष्मीला. ही आहे लक्ष्मीला वगैरे निवद वगैरे दाखवले, दिवे ते लावले होते. आता इथं आले होते मरईला. आता ही मरईच्या पण इकडे दिवे, तिचा पण मान असतो 5 दिव्याचा, लक्ष्मीचा पण असतो. आता घराकडे आले तर घरामध्ये मी येण्याच्या अगोदर वासुदेव येऊन बसले होते, त्यांना पण साडी वगैरे देऊन नमस्कार केला.